नमस्कार, मी सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी मसाला डाळ कशी बनवायची ते दाखवणार आहे। दिवाळीसाठी किंवा इतर वेळीही करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे। इतर पदार्थासारखी जास्त मेहनतही लागत नाही, त्यामुळे नक्की करून बघा। येथे मी 1 वाटी चणा डाळ, पाव चमचा खाण्याचा सोडा आणि पाव वाटी भिजवलेले शेंगदाणे घेतले आहेत। याकरता चणा डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये भरपूर पाणी घालायचे, डाळ भिजेल इतके, आणि त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि डाळ 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत ठेवायची। इथे माझी डाळ आधी भिजवून झालेली आहे। त्याचबरोबर पाव वाटी शेंगदाणे भिजत ठेवलेले होते। आता डाळ आणि शेंगदाणे चांगले भिजले आहेत। या दोन्हीमधले पाणी काढून स्वच्छ धुवून सुती कापडावर पसरवून घेऊ। घरातच सावलीत पाणी सुकेपर्यंत 1 तासभर पसरवून घ्यायचं आहे। ही डाळ आपल्याला उन्हात सुकवायची नाही। त्याचबरोबर शेंगदाणे सुद्धा आपल्याला सुकवून घ्यायचे आहे। तर 1 तास झालेला आहे, डाळ चांगली सुकली आहे। आता गॅसवर मी तेल तापत ठेवलं आहे। अगोदर बघूया तेल तापले का। तर बघा, डाळ टाकली की वर यायला लागली, म्हणजेच तेल व्यवस्थित तापले आहे। तर अशी जाळी घ्यायची आणि यामध्ये थोडी थोडी डाळ घालायची आणि तेलात तळून घ्यायचं। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। 4 ते 5 मिनिटात डाळ एकदम हलकी होऊन वर येते। तुम्ही डाळ तेलात सोडूनही तळून घेऊ शकता। डाळीचे बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला डाळ तळून घ्यायची आहे। हे पहा, डाळ छान तळून झालेली आहे। आता डाळ चाळणीवर काढून घेऊया। उरलेली डाळ अशीच तळून घेऊ। त्याआधी थोडा वेळ गॅस मोठा करून घेऊ। तेल मध्यम गरम करून घ्यायचं। तर अशाच प्रकारे मंद आचेवर उरलेली सगळी डाळ तळून घ्यायची। डाळ खूप जास्त वेळ तळायची नाही। खूप जास्त वेळ डाळ तळली की डाळ कडक होते। तर याचबरोबर आपली सगळी डाळ तळून झालेली आहे। आता आपल्याला शेंगदाणे तळायचे आहे। शेंगदाणे गॅस मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा आपले कुरकुरीत तळून झालेत। आपण यावरच काढून घेऊ। आता आपल्याला लसूण तळून घ्यायचा। लसूण सुद्धा आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचा। लसूण छान तांबूस रंगावर तळून झालेला आहे। छान सुगंध येतोय। लसूण पण यावर काढून घेऊ। आता कढीपत्ता तळून घेऊ। कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। आता आपले सगळे जिन्नस तळून झालेले आहेत। आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा मिरची पावडर, 1 छोटा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी जास्तही करू शकता। अशा प्रकारे चणा मसाला डाळ तयार झालेली आहे। तुम्हाला ही झटपट रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा। नक्की बनवून बघा। तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।